नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत फणसाचे तळलेले गरे। क्रिस्पी कुरकुरीत असे गरे चवीला खूप वेगळे लागतात आणि त्यामुळे ते लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडतात। तर चला मग करूया। यासाठी मी एक फणस घेतलेला आहे। आता आपण तो व्यवस्थित क्लीन करून घेऊया। फणसाला खूप डिंक असतो, त्यामुळे तुम्ही कोयता किंवा विळी जे घेणार आहात त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला फणसाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। यासाठी मी एक तयार जून फणस घेतलेला आहे। हा पिकलेला नाहीये, हा कच्चाच आहे। आपल्याला कच्चा फणस लागणार आहे। आतासे बाजारात भरपूर कच्चे फणस यायला लागलेले आहेत। आता हळूहळू पिकायला सुरू होतील, त्यामुळे हे इझिली अवेलेबल आहे। काही ठिकाणी तुम्हाला फणस सोलूनही दिला जातो। तुम्हाला जसा अवेलेबल होईल तसा तुम्ही घ्या। पण हा अशा प्रकारे आपण ह्याचे तुकडे करून घ्यायचे आणि अजून त्याचे आपण छोटे तुकडे करून त्याचा जो मधला भाग असतो डिंकाचा तो काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्यातले गरे इझिली काढता येतील। फणस हे एक प्रकारचं सुपर फूडच आहे, ज्यामध्ये विटॅमिन सी आहे, विटॅमिन बी आहे, डायटरी फायबर्स आहेत, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे। तर तुम्हाला जर कच्चा फणस मिळाला तर नक्की घ्या। फणस साफ करून झाल्यानंतर आपण जे खाण्यायोग्य गरे घेतलेले आहेत त्याच्या आतमध्ये पण आठळी असते आणि एक पातळ आवरण असतं, ते पण आपल्याला काढायचं आहे। आणि गऱ्याच्या वरती पण असं पांढऱ्या कलरचं एक साल असतं, ते पण आपण काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व गरे हे या सालीपासून वेगळे करून घ्यायचे आहेत। गरे तळायला जास्त वेळ लागत नाही, फक्त ते साफ करायला जास्त वेळ लागतो। गऱ्यातील आठळ्या आपल्या काढून झालेल्या आहेत। आता आपण ते असे लांब उभे चिरून घेऊया। मी मीडियम आकारामध्ये चिरून घेत आहे। अशा पद्धतीने आपण सर्व गरे उभे उभे चिरून घेऊया। आता आपल्याला हे तळायचे आहेत। मी तळण्यासाठी खोबरेल तेल वापरते। तुम्ही तुमचं रेग्युलर कुकिंग ऑइल पण वापरू शकता, पण तुम्हाला जर गरे टिकवायचे असतील तर खोबरेल तेलातच तळावे। हे बघा, गऱ्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे तेल थोडं कढईमध्ये निम्म्यापेक्षा कमीच घ्यायचं, कारण गरे टाकल्यानंतर तेल वर उसळतं। आपले गरे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहेत। व्यवस्थित तळल्यानंतरच ते कुरकुरीत होतात। गऱ्यांना मीठ लावण्यासाठी दोन प्रकारे असतं। या स्टेजला तुम्ही तेलामध्ये मिठाचं पाणीही मारू शकता, किंवा गरे तळून झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर मीठ पेरून ते एकत्र करू शकता। मी शक्यतो दुसरी मेथड वापरते। मी गरे पहिले तळून घेते छोट्या छोट्या बॅचमध्ये आणि मग त्याच्यावर मीठ पेरते आणि मग ते व्यवस्थित मिक्स करते। तुम्ही दोन्ही पद्धतीपैकी कुठची पद्धत तुम्हाला इझी वाटेल ते त्या प्रकारे तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने मी सर्व गरे तळून घेतले। हे बघा, आपले सर्व गरे तळून झालेले आहेत आणि गरे एकदम मस्त क्रिस्पी होतात। फक्त तुम्हाला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। अशा प्रकारे तुम्ही ह्या कच्च्या फणसाचे गरे तळून बघा आणि नक्की खाऊन बघा, कसे लागतात तेही सांगा। हे बघा, तुम्ही आवाज ऐका, एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।